नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. हायकोर्टाच्या परीक्षेतील गोंधळाविरोधात करण्यात येणार आंदोलन तात्पुरतं स्थगित. अभिजित दिपकेंची माहिती. आठवडाभरात फेरपरीक्षेची दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन करू, दिपकेंचा इशारा. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त विधान. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि त्यांचा पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात. वाघमारेंच्या संतापजनक विधानाने नवा वाद. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात लाखो भाविकांची गर्दी. गर्दीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद. नागपंचमीमुळे कालसर्प शांती पूजेसाठीही मोठी गर्दी. अभिजित दिपकेंनी आमच्या पक्षात यावं. रामदास आठवलेंची अभिजित दिपकेंना खुली ऑफर. यावर दिपकेंची काय प्रतिक्रिया असणार, यावर सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कामाला लावणार हजेरी. फडणवीसांच्या हस्ते होणार वास्तूचं उद्घाटन. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे मध्यरात्री नागनाथाच्या चरणी शिवभक्तांची गर्दी. शासकीय महापूजेनंतर दर्शनाला सुरुवात. हर हर महादेवच्या जयघोषाने शहर दुमदुमले. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. वाघमारे यांच्या वक्तव्याचं आपण समर्थन करत नसल्याचं हाके यांनी स्पष्ट केलंय. मात्र तुम्ही बोलता तेव्हा ते सहन करायचं आणि दुसऱ्याने बोलल्यानंतर आक्षेप घ्यायचा, हे योग्य नाहीये, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. दुसऱ्यांनी बोललं की लगेच आक्षेप घेण्याची भूमिका योग्य नसल्याचं सांगत हाके यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवनाथ आबांनी काय बोललो याचं मी समर्थन नाही करणार, पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षापासून ते काय लय चांगलं आहे का? मनोज जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं समर्थन अजिबात करणार नाही, पण मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडंसं तुम्ही. आम्ही नाही का सहन करत? काय बोलता तुम्ही भुजबळ साहेबांना? कुठल्या भाषेत बोलता? काय बोलला एका समूहाला? शर्मेनं मान खाली घालायला लागला अशी भाषा. वड्या वगळ्याच्या पैदाशी, उसातल्या पैदाशी तुम्ही नाही बोलला, मग सहन करा ना थोडंसं. वास्तव बोलतोय मी, परखड बोलतोय, कारण सुरुवात तुम्ही केली, मग आता कशाला वाईट वाटतंय तुम्हाला? धन्यवाद. बीड जिल्ह्यातील विलास घुले कुटुंबियांच्या सुरू असलेल्या उपोषण स्थळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भेट दिली आहे. घुले कुटुंबियांच्या सुरू असलेल्या उपोषणास्थळी लक्ष्मण हाके यांनी भेट देत कुटुंबियांच्या मागण्या जाणून घेतल्यात. कायद्यासमोर सर्वांना समान न्याय मिळतोय की तोंड पाहून काम होतंय, प्रशासनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आरोप केलाय. हाके यांनी जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. 21 ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. लोकप्रतिनिधींनाही माझं सांगणं आहे, हे बघा, राजकारण वगैरे, पक्ष, पार्टी, राजकारण, निवडणुका ह्याच्या पलीकडे जाऊन आपण इतर वेळी जर कोण लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने जर आंदोलन करत असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी, असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. उद्या यांच्या तब्येतीवर काय झालं आणि मग परत कायद्याने, म्हणजे काही घटना घडायची वाट बघतायत का प्रशासन? आणि घटना घडल्यावर तुम्ही मग त्याच्यावर कारवाई करणार आहात का? प्रिकॉशन म्हणून अगोदर येऊन तुम्ही काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि असं दुर्लक्ष होणार असेल तर मग काय, लोकशाहीमध्ये एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय. कायद्यासमोर मला तर वाटतंय मग तोंड बघून तुम्ही काम करता की काय, असा माझा डाऊट आहे, आरोप आहे त्या प्रशासनावर. बीडमध्ये उरुसाच्या मिरवणुकीत गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालंय. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार पंडित यांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर नोटांची उधळण केली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पहिल्या सोमवारी आणि नागपंचमीच्या पर्वणीवर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने यंदा भाविकांचा उत्साह अधिक वाढलाय। शासकीय महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी। आम्ही पेठशिवणी येथून आलेलो आहे, तालुका पालम, जिल्हा परभणी। रात्री ठीक 10 वाजता आलेलो आहेत आम्ही औंढा नागनाथ येथे। रात्री 11 वाजता बारीला लागलेलो आहे। जवळपास 8 ते 9 तास होत आहेत, आणखी आमचं दर्शन झालेलं नाही। मला शासनाला एकच सांगायचं आहे की आपण जे 5 दरवाजे दर्शन घेत आहात ते 5 दरवाजे दर्शन हे बंद झालं पाहिजे। आम्ही जिंतूर तालुक्यातून सुटली या गावावरून आलो। याआधी आम्ही हर नागपंचमीला दर्शनाला येतो। किती बी तास लागले तरी दर्शन घेतल्याशिवाय जात नाही। 10 वाजल्यापासून रात्री हे 5 बंद करायला हवा सर। हे गरीबाला आहे ना, दर्शन घेऊ द्या। आम्ही पूर्ण हो बामा तर तरी इतके टाइम लागू नये, लई नियोजन बराबर तरी लावायचं। दर्शनाच्या बारीला लागलो होतो। आमचं म्हणणं एकच आहे की हे जे गावातली दर्शनाची बारी आहे आणि हे जे पास लावायला का हे आहेत की तुम्ही हे सरसकट रेग्युलर करून टाका, बरोबर आहे का नाही? म्हणजे लेट तकलीफ झाली हो इथं दर्शनाला बारीत मध्ये लागल्या हो। रात्री 10 वाजता 10 वाजल्यापासून आम्ही कशी दम काढायलो आमचं आम्हालाच माहिती। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि त्याचं तर आज नागपंचमी देखील आलेली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरावर मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रांगा देखील लागलेल्या आहेत। रात्रीपासून भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत। काही भाविक कावड घेऊन आलेले आहेत, तर काही भाविक टाळ मृदंगाच्या गजरामध्ये दिंड्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। रात्री 1 वाजता दरम्यान शासकीय महापूजेनंतर या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर खुलं दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी आज दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। भाविकांची कुठल्याही प्रमाणात गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। एकंदरीतच 3 ठिकाणावरून या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लागल्याचं देखील बघायला मिळत आहे। बम बम भोलेच्या गजरामध्ये या ठिकाणी भाविक सध्या गजर करताना देखील बघायला मिळत आहेत। गजानन पवार, LS 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वा ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळीमधील वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे। वैद्यनाथच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होण्याची आज शक्यता आहे। तर या ठिकाणी स्पर्श दर्शनाचं महत्त्व असून देशभरातून भाविक वैद्यनाथच्या दर्शनासाठी दाखल होतात। आरोग्याची देवता म्हणूनही वैद्यनाथांची ओळख आहे। आम्ही अंबाजोगाई जवळगाव या गावीहून आलोत। आम्ही 4 वाजता निघालो होतो। आमचं दर्शन अगदी व्यवस्थितरित्या 6 वाजता झालेलं आहे आणि मंदिराचे आरास ते बघून इतकं मन प्रसन्न वाटलं नव्हतं की 3 वाजता आल्यानंतर इतकं व्यवस्थितरित्या दर्शन होईल। इथलं सर्व म्हणजे पाहता सदस्य सर्व व्यवस्थितपणे दर्शन घेतलेलं आहे आणि तसं बघता आम्ही महादेवाला एकच साकडं घातलेलं आहे की ह्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू दे। मी बिदर कर्नाटक वरून आलेला आहे। श्रावण मासचं पवित्र श्रावण सोमवार आणि अद्भुत नागपंचमीचे 2 विविध काय म्हणलं तर आपले संयोग झालेला पूर्ती परळी वैद्यनाथ महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचं पावन दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परत मुंबई आणि पुण्यात क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि किराणा सामानाची घरपोच सेवा देणाऱ्या झेप्टो, ब्लिंकिट आणि इन्स्टामार्टवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। एफडीएच्या तपासणीत नियमांचं उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आल्यानं 10 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 14 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत।
तपासणी दरम्यान काही गोदामांमध्ये कॉक्रोच, उंदीर आणि सरडे यांचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या सविस्तर बातम्यांनंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. श्रावण महिन्यानिमित्त बीडच्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माध्यमातून आकर्षक सजावट. लाखो भाविक दर्शनासाठी प्रभू वैद्यनाथ मंदिरात दाखल. श्रावणातील पहिल्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी. कावड यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापनाची बचाव पथके नदीकाठी सज्ज. अमरावतीच्या राजकमल चौकात श्री कालभैरव बाबांचा भव्य दर्शन सोहळा. सोहळ्यास आमदार रवी राणांची उपस्थिती. दर्शन सोहळ्याने परिसर भक्तिमय. दिल्ली मेट्रोत महिला प्रवाशांचे लपून फोटो काढण्याचा प्रकार. प्रवाशांकडून सीआयएसएफ जवानावर संताप. मोबाईलच्या गॅलरीत महिलेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सकल मातंग समाजाची मनपा आयुक्तांना भेट. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी वाढीव निधीची मागणी. नाशिकच्या कळवणमध्ये शाळेच्या वर्गात माकड शिरलं. माकडाने वर्गात बसून गिरवले 12 खटीचे धरे. शाळेतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यात सार्वजनिक ठिकाणी लावणीसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक. अश्लील आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी निर्देश. परभणीतील कल्याण मटका अड्ड्यावर नानलपेठ पोलिसांचा छापा. 47,000चा मुद्देमाल जप्त. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यातील 64 खेडी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली. अनेक घरात पाणी शिरलं. याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ. मे ते जुलै या 3 महिन्यात तब्बल 734 नागरिकांना सर्पदंश, 7 जणांचा मृत्यू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.